रात्रीचे 2 वाजले होते. समीरच्या मोबाईलवर अचानक एक जुना व्हॉइस नोट प्ले झाला. त्या आवाजाने त्याचा श्वास थांबला. समीर, जर कधी तुला असं वाटलं की तू एकटा आहेस तर डोळे बंद कर, मी तुझ्या जवळच असेन. हा आवाज होता निहारिकाचा, त्या मुलीचा जी त्याच्यावर जगापेक्षा जास्त प्रेम करायची आणि जी आता या जगात नव्हती. ती गेल्याला 2 वर्ष झाली होती, पण त्या रात्री तिचा आवाज पुन्हा त्याच्या हृदयाला स्पर्श करून गेला आणि त्याला आठवलं, काही नाती शरीराने संपतात पण आत्म्याने कधीच दूर जात नाहीत. पुढचे काही मिनटं स्किप करू नका, कारण ही कथा कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखाद्या खास व्यक्तीची आठवण करून देईल. तू गेलीस पण माझ्यातून कधीच नाही. समीर आणि निहारिका यांची भेट एका साध्या कॉफी शॉपमध्ये झाली होती. समीर शांत, अंतर्मुख आणि थोडा अबोल होता. निहारिका मात्र हसरी, बोलकी आणि प्रत्येक क्षणात आनंद शोधणारी होती. तिच्या हसण्याने समीरच्या आयुष्यात प्रकाश आला. दोघांचं प्रेम दिखावं नव्हतं, महाग गिफ्ट्स नव्हते, मोठमोठे प्रॉमिसेस नव्हते, पण होती सकाळची उठलास का अशी मेसेजेस, कामात व्यस्त असताना जेवलंस ना अशी काळजी, आणि रात्री मी आहे तुझ्यासोबत अशी खात्री. निहारिका नेहमी म्हणायची, प्रेम म्हणजे सतत जवळ असणं नाही, प्रेम म्हणजे दूर असतानाही मनात कायम राहणं. समीर तिच्यावर मनापासून प्रेम करू लागला. एका दिवशी निहारिका ऑफिसमधून घरी येत होती. रस्त्यात झालेल्या अपघातात ती गंभीर जखमी झाली. समीर हॉस्पिटलमध्ये पोचला तेव्हा तिने शेवटचं हौस म्हटलं, रडू नकोस, मी कुठेच जाणार नाही, मी तुझ्या प्रत्येक श्वासात असेल. आणि काही क्षणात तिचा हात शांत झाला. त्या क्षणी समीरचं जग कोसळलं. 2 वर्षानंतर समीर बाहेरून सामान्य दिसत होता, नोकरी करत होता, लोकांशी बोलत होता, पण आतून तो रिकामा झाला होता. त्याने तिचे मेसेजेस डिलीट केले नाहीत, तिचे फोटोज जपून ठेवले आणि रोज झोपण्यापूर्वी तिच्या व्हॉइस नोट्स ऐकत राहिला. त्या रात्री त्याचा वाढदिवस होता. सगळे झोपल्यानंतर त्याने एक जुना व्हॉइस नोट उघडला. निहारिकाचा आवाज ऐकू आला, जर कधी मी तुझ्यासोबत नसेन तरी तुझं हसू थांबवू नकोस, कारण तू हसत असशील तर समज मी अजूनही तुझ्या जवळ आहे. समीरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो पहिल्यांदाच मोठ्याने रडला. तू गेलीस पण माझ्यातून कधीच गेली नाहीस. दुसऱ्या दिवशी समीरने तिच्या आवडत्या समुद्रकिनारी भेट दिली. पहिल्यांदाच त्याने आकाशाकडे पाहून हसत म्हटलं, मी जगत राहीन तुझ्यासाठी. त्या दिवसापासून त्याने आयुष्य थांबवणं बंद केलं. तो पुन्हा हसायला लागला, पण प्रत्येक हसण्यात निहारिकेची आठवण जिवंत होती. खरं प्रेम कधीच संपत नाही. माणसं दूर जातात पण त्यांचं प्रेम आपल्या हृदयात कायम जिवंत राहतं. जरी कथा आपल्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर कमेंटमध्ये लिहा, खरं प्रेम कधीच संपत नाही. आणि अशाच हृदयाला भिडणाऱ्या भावनिक प्रेमकथा पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.